पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, सुस्वागतम झी मराठीवरच्या ताज्या आणि गरमागरम कार्यक्रमात मी संकर्षण कराडे फारच मनापासून तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये। मी मराठवाड्यातल्या परभणीचा आहे आणि आज मराठवाड्यातले पदार्थ आपण पाहणार आहोत। त्यामुळे ते पदार्थ पाहण्यापूर्वी मी आधी मधुराजींना विनंती करतो की त्यांनी इथे यावं आणि आमच्या मराठवाड्यातले पदार्थ सगळ्या जगाला दाखवावे। या हो, मराठवाड्यात मात्र पटकन आल्या कारण रस्ते सरळ सरळ आहेत। नमस्कार, काय म्हणताय, कशा आहात तुम्ही? खूप छान। आणि मराठवाडा जसं तुमचं शहर आहे तसं माझं आजोळही आहे। मराठवाड्यातला कुठला पदार्थ तुम्हाला खूप आवडतो? धपाटा, कारण लहान असताना खूप खाल्लेले आहेत। नाईस। अजून? खिचडी आणि कढी। बर। आणि त्याचबरोबर गोडाचा पदार्थ हवा, त्यामुळे लापशी। त्यामुळे आज आपली मराठवाडा थाळी सजणार आहे आणि खायला एक मराठवाड्याचा शेर इथे उभा आहे। तेव्हा पटकन वळूया आजच्या पदार्थांकडे। चला मराठवाड्यातला पहिला पदार्थ पाहूया आणि ह्या पदार्थाचं नाव काय? खिचडी आहे। अगदी साधीसुधी रेसिपी आहे, माझी आजी बनवायची त्या पद्धतीने ही खिचडी आणि कढी आपण आज बनवतोय। तांदूळ आहे, स्वच्छ धुवून घेतले। जितका तांदूळ त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये आपल्याला डाळ हवी। सालीसकट ही मूग डाळ आहे। बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, शेंगदाणे, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, मोहरी, जिरं, हळद, काळं तिखट, मीठ, लाल तिखट आणि हिंग। साहित्य पाहिलंय, कृती काय करूया आता? सुरू करूयात। चला मग। तेल गरम करून घेऊया। चला, तेल गरम झालेलं आहे। यात आधी मोहरी तापायचं वाटतं, तडतडली पाहिजे। ठीक आहे। मी एकदा लातूरला गेले होते, तर लातूरचे काही म्हणजे त्यांचं उपमा फ्राय आणि शेंगदाण्याची चटणी। तुम्ही म्हणजे काळजालाच हात घालताय आज माझ्या। शेंगदाण्याची चटणी तर म्हणजे, आणि तीही बनवण्याची एक विशिष्ट पद्धत आहे। शेंगदाणे भिजवून त्याचं साल काढून मग ती चटणी बनवली। बरोबर, आणि प्रॉपर कुटून। हो, अशी मिक्सर मध्ये वगैरे नाही। वा, आपण आता कढीपत्ता, मोहरी, जिरं आणि काय टाकलं? हिंग टाकलं आणि शेंगदाणे। बारीक चिरलेला कांदा हाही परतून घेऊया। आता टोमॅटो ही 1-2 मिनिटात शिजवून घेऊया। 2 ते 3 मिनिटं। किती मदत करतोय मी तुम्हाला, असं नाही वाटत तुम्हाला? खूपच। हेच तुम्ही स्वतःहून म्हणणं अपेक्षित आहे, कधी म्हणत नाही हो। कसं काय असं मधुराजी? संकर्षण सर, तुम्ही खरंच खूप मदत करता मला। त्यामुळे आपले या रेसिपीत जेवढे शेंगदाणे तेवढाच खोटेपणा तुमच्या बोलण्यात होता। ओके, पुढे काय? आता आलं लसूण पेस्ट घालूया। वा, मसाले घालूया। घाला घाला। तिखटच करते जरा। कोणता मसाला आहे हा? काळा मसाला, काळं तिखट, थोडंसं लाल तिखट, लाल। हळद। बरं, अजून एक आहे बरं का, मराठवाड्यात वापरलं जाणारं तिखट हे तिखटच असतं। हो, रंगासाठीचं वेगळं, तिखटासाठीचं वेगळं असलं काही भानगड मराठवाड्यात नाही। जे आहे ते तिखटीच तिखट। तर यामध्ये तांदूळ आणि सालीसह भिजवलेली मुगाची डाळ, तांदळाच्या अर्ध्या प्रमाणात, हो ना? हो। खिचडी आहे, हलकीशी मऊसूत झाली पाहिजे, म्हणून थोडं पाणी जास्त। त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया। उकळी आल्यावर मग झाकण ठेवायचं ना? बरं, मी मागच्या काही भागांमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही दिलेल्या नंबरवरती SMS करा, प्रश्न विचारा की तुमच्या मनात स्वयंपाक करताना काय शंका येतात। त्यातला पहिला हा SMS आलेला आहे, हा पुण्याहून आहे, वैजयंतीताईंचा। त्यांचा असा प्रश्न आहे की पुलाव, बिर्याणी आणि खिचडी ह्या तीनही पदार्थांमध्ये तांदूळ आहे, डाळ ही कधी कधी वापरली जाते, तर पुलाव पुलावच राहावा, खिचडी खिचडीच राहावी, बिर्याणी बिर्याणीच व्हावी, म्हणून काही टिप्स देता येतील का? पण हा जेन्युइन प्रश्न आहे। आमच्या इकडे खूपदा बिर्याणी करायला जातो आम्ही आणि होतो पुलाव, पुलाव करायला जातो आणि होते खिचडी। कसं टाळायचं हे? तर मला असं वाटतं ना, वेगवेगळे त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ वापरले गेले पाहिजे। खिचडीसाठी मुख्य म्हणजे ती मऊसूत झाली पाहिजे, त्यामुळे इंद्रायणी किंवा बासमती तुकडा, आंबेमोहोर तुकडा हे तांदूळ वापरले तर ती छानशी मऊसूत आणि
खूप छान अशी सुवासिक खिचडी बनते. आता पुलाव आणि बिर्याणी करायची असेल तर त्यासाठी लॉंग बासमती म्हणजे अख्खा बासमती येतो. तो जितका जुना तितका बिर्याणीसाठी चांगला, म्हणजे तो तितकाच मोकळा सडसडीत आणि लांब सडक शिजतो. आता तो मोकळा करण्यासाठी म्हणजे मोकळा शिजण्यासाठी किंवा न चिकटण्यासाठी, खिचडी न होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो तांदूळ आहे ना, धुतल्यानंतर अर्धा तास तरी सोक झाला पाहिजे अख्खा बासमती. तो सोक केल्यानंतरच तो फुलतो किंवा त्याचा तो गुणधर्म वाफवून निघतो असं म्हणू शकतो. तो जर नाही सोक झाला तर तो अंडर कुक होतो. खूप वेळ जर भिजवला गेला तर त्याची खिचडी होते. त्यामुळे एक अर्धा तास भिजवणं गरजेचं आहे आणि प्रमाण अर्धा तास भिजवतो. त्यामुळे जर 1 कप तांदूळ असेल अख्खा बासमती तर त्याला 1.5 कप पाणी घालायचं. अच्छा, तर मधुराजींनी जे उत्तर दिलंय त्याच्यावरती तुमचा विश्वास बसला असेल अशी मी खात्री बाळगतो. आणि इथून पुढे तुमचा गोंधळ होणार नाही पुलाव, खिचडी आणि बिर्याणी करताना. किती वेळ लागणार आहे खिचडीला? 15 मिनिटात मंद आचेवर हे शिजवून घ्यायचे. इकडे ठेवूया का मग? हो, कारण आपल्याला पुढचे पदार्थ करायचे. तोवर आपण पटकन कढी बनवून घेऊ. मग वेळ वाचवायचा. आणि आज खरंच जिव्हाळ्याचे पदार्थ आहेत त्यामुळे संकर्षण सर खूप मदत करत आहेत आणि अगदी मनापासून सांगते. धन्यवाद. हां, पहिल्यांदाच अगदी कौतुक स्वतःहून तुम्ही केलं. तर आता खिचडीला जरा तिचा वेळ देऊया आणि ती शिजेपर्यंत आपण कढी करायच्या कृतीकडे वळूया. चला आता खिचडी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका पॅनमध्ये तेल गरम करून घेऊन त्यात मोहरी घालावी. ती तडतडली की त्यात थोडंसं जिरं, हिंग, कढीपत्ता, शेंगदाणे घालावे. थोडंसं परतल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून तोही परतून घ्यावा. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालून 1-2 मिनिटं शिजवून घ्यावा. आता त्यात आलं लसूण पेस्ट, काळं तिखट, थोडंसं लाल तिखट, हळद घालून सगळं नीट मिसळून घेतल्यावर त्यात धुतलेले तांदूळ आणि त्याच्या निम्म्या प्रमाणात धुतलेली मुगाची सालीसकट डाळ घालावी. हे थोडंसं परतून घेऊन त्यात भाताच्या नेहमीच्या प्रमाणापेक्षा थोडंसं जास्त पाणी घालावं. चवीनुसार मीठ घालावं. उकळी आल्यानंतर त्यावर झाकण ठेवून साधारण 15 मिनिटं खिचडी शिजवून घ्यावी. मराठवाड्याची थाळी आज मधुराजी सजवत आहेत आणि त्या थाळीतला पहिला पदार्थ इकडे शिजतोय जो आहे खिचडी. आणि खिचडी म्हणली की कढी तर पाहिजेच, हो की नाही? कढीसाठी लागणार आधी साहित्य बघूया, सांगा. फेटून घेतलेलं दही, ताक वापरलं तरी चालेल. कढी फाटू नये म्हणून 1 चमचाभर बेसन, फोडणी करता साजूक तूप, सुकी लाल मिरची, कढीपत्ता, मेथ्या, साखर, मोहरी जिऱ्याची फोडणी, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिंग, हळद, मीठ आणि हिरव्या मिरच्या. ओके, आता तूप घालूयात. 1 चमचाभर साजूक तूप. तूप तापलेलं आहे. आता काय? आता मोहरी, मराठवाड्याची भाषा इंटरेस्टिंग आहे बरं का. हो, तुम्ही आता मी इकडे आल्यावर म्हणतो की काय करतोयस रे. मराठवाड्यात मी असं ना, काय करायला, जेवायला का, आणि पाणी प्यायला, पाणी प्यायला वगैरे हे सगळं आम्ही मुंबईत आल्यावर म्हणायला लागलो. अच्छा, पाणी पिलं का, कुठं गेलता, गेला होता वगैरे नाही, कुठं गेलता. बरं, मोहरी, जिरं, मोहरी, कढीपत्ता, जिरं, हिंग, कढीपत्ता, सुक्या लाल मिरच्या, हिरवी मिरची पण तिखटासाठी, आणि छान चव यावी यासाठी मेथ्यांचे दाणे मस्त. ते करपू नयेत म्हणून सगळ्यात शेवटी घालायचं. तेलाचं थोडंसं तापमान कमी झालं की. आता काय? आता थोडीशी हळद घालूया. मी गॅस बंद केला आहे. पाणी मला थोडंसं. तो घ्या ना. हे मात्र मराठवाड्यात फार कमी आहे, त्याच्यामुळे थोडं जपून वापरा. तर इथे दही घेतलंय त्यामुळे पाणी घालते मी. यामध्येच मीठ घालायचं चवीपुरतं. मधुराजी, मला वाटतं खिचडी झाली. मी गॅस बंद करू का? हो, थोडीशी साखर घालते मी. साखर घालणं ऑप्शनल आहे. खरं मराठवाड्यातल्या पदार्थांमध्ये साखर घालणं म्हणजे नाही, काही हरकत नाही. थोडी चवीपुरती आम्ही घालतो. आणि थोडंसं बेसन. गॅस बंद केला आहे. आता हे एकजीव करून घेऊयात. जर गरम गरम फोडणीमध्ये जर हे मिश्रण घातलं ना तर कढी बऱ्याचदा फाटते, त्यामुळे मग गॅस बंद केला. आमच्या आजीने आम्हाला लहानपणी एक गोष्ट सांगितली होती. त्या गोष्टीमध्ये कढी होती म्हणून मी ती सांगतो तुम्हाला. एक बोबडी मुलगी असते आणि तिच्या आईवडिलांना खूप काळजी असते की हिचं लग्न कसं होईल, पण तिच्या हाताला चव फार उत्तम असते.
तर तिला पाहायसाठी घरी मुलगा येतो, सासरकडची मंडळी येतात. तर तिचे आई वडील ठरवतात की बाई तू बोलू काही नको, फक्त त्यांना कढी खाऊ घाल किंवा कढी प्यायला दे, त्या चवीवरच ते फिदा होतील. आता ती बोबडी आहे हे झाकण्यासाठी ते आल्या आल्या पटकन कढी प्यायला देतात. तर ते सासरची मंडळी खुश होतात. ते म्हणतात आ हा 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 काय कढी झाली आहे, कशी केली हो कढी. ती पटकन बोलून जाते हिंगजी आहे टाकीयम काही गोय होयम याच्यामध्ये. पण कढीची चव चांगली असल्यामुळे तिच्या त्या बोबडेपणाकडे दुर्लक्ष करूनही तिचं लग्न ठरलं जातं. याच्यावरून काय बोध घ्यावा, गुण चांगला पाहिजे असं आमची आजी मला सांगायची. आता गॅस पेटवायचा का? गॅस सुरू करूया. थोडंसं पाणी पण घालते आणि एक उकळी काढून घेऊयात. बरं, जरा ढवळाढवळ करूया. मराठवाड्याची थाळी आज इथे सजते आहे. मधुराजी काय पदार्थ करतायत? खिचडी झाली, कढी झाली आणि आता तिसरा पदार्थ लापसी. आता कढी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम पॅन मध्ये साजूक तूप घेऊन ते तापल्यावर त्यात मोहरी घालावी. ती तडतडल्यानंतर त्यात जिरं, हिंग, कढीपत्ता, सुकी लाल मिरची, हिरव्या मिरचीचे तुकडे आणि मेथीचे दाणे घालावे. गॅस बंद करून हळद घालावी. त्यानंतर फेटलेलं दही किंवा ताक घेऊन त्यात चवीनुसार मीठ, थोडीशी साखर आणि थोडंसं बेसन घालून सगळं एकजीव करून घ्यावं. त्यानंतर हे तयार मिश्रण फोडणीत घालावं आणि कढी नीट ढवळून गरम करून घ्यावी. गरमागरम खिचडी सोबत खाण्यासाठी कढी तयार आहे. फार पौष्टिक असते ना. हो, म्हणजे गर्भवती महिला, बाळंतीण झालेल्या महिला, म्हातारी माणसं, आजारी माणसं, बरोबर ना? अगदी बरोबर. अजून काय काय ॲडिशन? लहान मुलांसाठी पण हे पौष्टिक असतं. बरं. आणि असं आहे की पौष्टिक खाल्लं जात नाही, तर त्याच्यामुळे ही लापशी द्यायलाच पाहिजे. एकतर सगळे ह्याच्यामध्ये उपयुक्त घटक आहेत. बरोबर. साहित्य बघूया. लापशी रवा हा मिळतो. त्याचसोबत साजूक तूप, सुकामेवा, गुळ पावडर, खोबऱ्याचे काप, वेलची पूड आणि अगदी चिमूटभर जायफळ. किती छान. लापशी खाल्ल्यानंतर म्हणजे 2 वाट्या जर लापशी आपण खाल्ली तर किमान 2 तास तरी असं पाहिजे, अगदी. कारण ती फार अंगावर येते अशी. घ्या. आता तूप घालून घेऊया आणि यामध्ये सुकामेवा आपण परतून घेऊयात. सुकामेवा आणि खोबऱ्याचे काप. बरं. सुक्या मेव्यामध्ये आहे काजू आणि बदाम आणि खोबऱ्याचे काप. सुकामेवा पण व्यवस्थित परतून झालेला आहे. आता हा लापशी रवा घालूया. बरं. काही ठिकाणी याला दलिया पण म्हटलं जातं. हाही एक 3 ते 4 मिनिटं खमंग परतून घ्यायचं. ठीक आहे. इकडे तुम्ही पाणी गरम करत ठेवलंय. हो, म्हणजे तो रवा पटकन शिजतो. बरं. लापशी पटकन होते आणि तो छान फुलतो. बरं. सो लापशी बेसिकली जसं आपण खिचडी आणि मोकळ्या भातातला फरक आहे, तोच लापशी आणि दलियाची खीर मधला फरक आहे. लापशी मोकळी मोकळी असते, पण मौसूद छान शिजली पाहिजे. तर दलियाची खीर सारखी असते. बरोबर बरोबर. वा. आता यावर पाणी टाकूया. घाला. झाकण ठेवूया. साजूक तुपाचा आणि त्या परतलेल्या ड्रायफ्रुट्सचा इतका छान सुवास आला ना. आणि मंद आचेवर शिजत ठेवायचं जोवर यातलं पाणी छान ॲब्झॉर्ब होत नाही तो. पण मग गुळ पावडर आणि हे बाकी कधी घालायचं? हे शिजलं की सगळं पाणी आटल्यावर. हो. बरं. मग आपण यातलं पाणी आटे करेपर्यंत मराठवाड्याच्या थाळीत चौथा पदार्थ काय? धपाटे. खाल्ले तर खूप आहेत, पण आता करायलाही लागतील ना. तर मग धपाट्याचं पीठ आपण मळून घेऊया. तोपर्यंत यातलं पाणी आटेल. चालेल ना? आणि आपण हे इकडे ठेवूया आणि धपाट्याचं पीठ मळायला घेऊया. चला. अहो, मराठवाड्याची थाळी अशी सजते आहे ना. लापशी इकडे छान शिजेपर्यंत, त्यातलं पाणी आटेपर्यंत धपाट्याची आपण कृती करूया. साहित्य पाहूया, है ना? सांग. पिठं घेतलेली आहेत. गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, बेसन, बारीक चिरलेली कोथिंबीर, लसूण मिरचीचा ठेचा, धनेपूड, लाल तिखट, ओवा, हळद, मीठ आणि जिरे. चला कृती करूया. सगळ्यात आधी ज्वारीचं पीठ घेऊया. घ्या. सो जितकं ज्वारीचं पीठ आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये गव्हाचं पीठ. बरं. आणि पाव प्रमाणामध्ये बेसन. आता लसूण मिरचीचा ठेचा जरा झणझणीत करते. बिलकुल करा. हे काय घालतोय? धनेपूड, धनेपूड, लाल तिखट,
वा वा. हळद, जिरं. जिरं ओव्याची भरड करून घातली तरी चालेल, मिक्सरमध्ये फिरवून. बरं, ह्यात ओवा एवढ्या करता घातला जातो की धपाटं करताना जर एखादा मसाला तुम्हाला बादला तर ओव्यामुळे तुमचं हे नीट राहतं. काय मराठवाड्यातल्या माणसांची ज्यांनी धपाटे केले त्यांची तुम्हाला फक्त खाताना खाडं झाल्यावरच आठवण यावी, दुसऱ्या दिवशी सकाळी येऊ नये, हा त्या ओव्याचा उद्देश. आता हे काय, कोथिंबीर आणि मीठ घातलं. येस. हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे सुके जिन्नस. धपाटा आणि पाणी घालून याचं पीठ मळून घ्यायचं. बर. हा, ह्या सगळ्या पिठांचा इतका छान सुवास येतो ना. वा. तर हे पीठ आपलं मळून झालं. आता धपाटे करून घेऊ. आता धपाटे. मग पोळपाट देऊ. बरं, त्याआधी हे मळताना ह्याच्यातलं पाणी पूर्णपणे आटलंय, चेक करूया का? हो. आहा, अहो बघा, हो हो मंडळी, अहो हे तुमच्यासाठी चाललंय हो सगळं. किती पोटतिडकीने सांगू तुम्हाला, किती सुंदर झाली हो ही लापशी. आता याच्यात काय घालायचं राहिलंय? गूळ, वेलची पूड आणि जायफळ. ओ मधुराजी सांगा किती? आणखी थोडं. बस. बस. आणि वेलची पावडर. बस. आणि चिमूटभर जायफळ. वा. मिक्स करू का? येस. आता गॅस बंद करून झाकण ठेवून द्यायचं. बस. किती छान. बघा, लापशी इकडे तयार. गॅस बंद करू. येस. फॅन्टास्टिक. लापशी तयार झालेली आहे, धपाट्याचं पीठ मळलेलं आहे आणि आता मराठवाड्यातला अजून एक पदार्थ धपाटे. आता लापशी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम पॅन मध्ये तूप घेऊन ते गरम झाल्यावर त्यात काजू बदामचे तुकडे आणि खोबऱ्याचे तुकडे परतून घ्यावे. त्यानंतर त्यात लापशी रवा घालावा आणि तो देखील परतून घ्यावा. त्यानंतर त्यात गरम पाणी घालावं आणि झाकण ठेवून मंद आचेवर शिजवत ठेवावं. पाणी आटल्यानंतर त्यात गुळाची पावडर घालावी. गॅस बंद करून त्यात वेलची पूड आणि चिमूटभर जायफळ घालून पुन्हा एकदा हे सगळं नीट ढवळावं. टेस्टी आणि हेल्दी लापशी तयार आहे. हे ओलं करून घेतलेलं आहे कापड. यावर आपण हा गोळा ठेवूया आणि जितकं शक्य असेल तितकं पातळ ते थापून घ्यायचं. थोडं थापत असताना पाण्याचा हात लावून घ्यायचा. वा वा वा. आता हे थापून झालं. थापा थापा. तेव्हामध्ये तेल घालूया. आता हे तव्यामध्ये घालूया. किती छान. वा वा वा. आणि हे दोनही बाजूने व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचं. आणि हे तव्यात घालून झालं की यावर 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं, म्हणजे ते सुकं नाही. दोन्ही बाजूनी ना. बरोबर. चला, मग इथं झाकण ठेवतो. धपाटा आम्ही दोन्ही बाजूनी छान पॅनवरती भाजून घेतो, तेलावरती. तुम्ही लागणारं साहित्य आणि कृती लिहून घ्या. आता धपाटे तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये ज्वारीचं पीठ घ्यावं. ज्वारीच्या पिठाच्या अर्ध्या प्रमाणात गव्हाचं पीठ आणि पाव प्रमाणात बेसन घेऊन त्यात लसूण मिरचीचा ठेचा, धणेपूड, लाल तिखट, हळद, जिरं, ओवा, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. हे सगळं हाताने एकत्र करून घ्यावं आणि थोडं थोडं पाणी घालून पिठाचा सैलसर गोळा तयार करावा. आता पोळपाटावर एक ओलं कापड पसरून घेऊन त्यावर धपाट्यासाठीचा गोळा ठेवून तो हाताने थापून धपाटा तयार करावा. तवा गरम करून त्यावर तेल पसरून घ्यावं. तेल गरम झालं की त्यावर हा धपाटा घालावा. झाकून 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यावा आणि दोन्ही बाजूनी तेलावर खरपूस भाजून घ्यावा. गरमागरम धपाटे तयार आहेत. मराठवाड्याची थाळी पदार्थांनी सजवून मधुराजींनी आज माझ्यासमोर ठेवलेली आहे. किती छान पदार्थ आहेत बघा. छान धपाटं, खिचडी, कढी आणि लापशी.
हे सगळे मराठवाड्यातले पदार्थ घेऊन ही थाळी सजवून आज आम्ही तुम्हाला देतो निरोप. पण पदार्थांची परंपरा आणि हा कार्यक्रम कधीही थांबणार नाही, कारण झी मराठीवरती हा कार्यक्रम आम्ही केवळ तुमच्यासाठी करतो. हे सगळे पदार्थ फक्त तुमच्यासाठी आहेत. आजची मराठवाड्याची थाळी नेमकी कशी वाटली ते आम्हाला कळवा. पण त्याआधी मधुराजी, परत एकदा तुमचे आभार, तुमचेही आभार. भेटा आम्हाला झी मराठीवरच्या ताज्या आणि गरमागरम कार्यक्रमात पुढच्या भागात, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये. राम राम.